बघा 2012 जेव्हा मुंबईतले दोन तरुणींना अटॅक झाला होता किंवा जेव्हा एनसीपीच्या याच्यामुळे गृहमंत्री असताना एअर इंडियाचे जे एम्प्लॉई मयंक होते यांना जेव्हा अरेस्ट झाली ती त्यावेळेला मी मुंबईला त्याचा विरोध केला होता. त्याच वेळेला तुम्हाला बघायला मिळालं असेल की पक्षाच्या अरुण जेटलींनी त्यावेळेला ते लीडर ऑफ ऑपोजिशन होते राज्यसभामध्ये आणि तिथे फारच जास्त त्याचा विरोध केला होता. हे आर्टिकल 19(2) विरोधात आहे. याच्यामुळे फ्रीडम ऑफ स्पीच मारला जातो. ही आमची भूमिका पहिल्यापासून होती आणि सोशल मीडियामध्ये 70 ते 75% पॉलिटिकल टॉक जो असतो तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो आणि याला दाबण्यासाठी कथनी आणि करणीमध्ये फरक असलेल्या काँग्रेसने हे केलेलं होतं. त्यांचं दडपशाहीचं त्याचं वातावरण होतं. त्याला आम्ही तेव्हा पण विरोध करत होतो आणि आमची भावना आम्ही नंतर सुद्धा मांडत होतो आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाने जे काल दिलं ते त्याचं आम्ही स्वागत करतो आणि फारच चांगलं झालेलं आहे याच्यावर. तुम्ही अगदी बरोबर म्हणताय विनीतजी की तुम्ही स्वागत करताय, तशी तुमची प्रतिक्रियाही काल तुमच्या पक्षाची आलेली आहे. पण एकच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आणि विश्वजित कदम यांच्याकडे जायचंय. तुम्ही म्हणालात की काँग्रेस पक्षाचं हे पाप आहे म्हणून. मला फक्त एवढंच विचारायचंय, तुमची जर ही भूमिका होती तुमच्या पक्षाची तर काल सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करताना हे कलम आवश्यक आहे अशी भूमिका का मांडली? हे बघा, रविशंकर प्रसादजी जे आपले INB मिनिस्टर आहेत त्यांनी जी भूमिका मांडली तुम्ही त्यांच्याबद्दल जर लक्ष घातलं तर त्याने इंग्लिशमध्ये हे म्हटलं होतं, आवर गव्हर्नमेंट लेड बाय द प्राईम मिनिस्टर टूक अ व्हेरी कॉन्शियस डिसिजन दॅट वी डोंट सपोर्ट द स्टँड ऑफ द प्रिव्हियस गव्हर्नमेंट. आम्ही पूर्वीच्या UPA सरकारचे जे स्टँड होतं याच्याबद्दलचं त्याला आम्ही सपोर्ट करत नाही. वी रिस्पेक्ट कम्युनिकेशन ऑफ आयडियाज ऑन सोशल मीडिया अँड वी आर नॉट इन फेवर ऑफ कर्टेलमेंट ऑफ कम्युनिकेशन ऑफ ऑनेस्ट डिसेंट. आम्ही जे मुक्त संवाद आहे त्याचा कुठेही विरोध करणार नाही आणि आमची भूमिका होती. आता एकदा कायदा हा ज्युडिस्टिशनमध्ये गेला की त्याला परत कसं काढायचं किंवा त्याच्याबद्दल किती बोलायचं हे त्या अटॉर्नी जनरलची हे असते आणि त्याने जे काल मांडलं तर सरकारची भूमिका फारच स्पष्ट होते की आम्ही याला खूप जास्त ह्याच्यात करणार नाही. रेग्युलेशन्स आणि इम्प्लिमेंटेशन्स याच्यामधलं आम्ही विश्वास पण दाखवला होता आणि आम्ही सुप्रीम कोर्टाला हे पण म्हटलं होतं की वी विल बी व्हेरी कॉशियस अबाउट इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस. आम्ही त्याच्याबद्दल खूपच विचार करू आणि त्याला कुठेही धक्का न बसणार असं बघणार. पण मला वाटतं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला तो फारच चांगला घेतला. बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐतिहासिक आहे पण अटॉर्नी जनरलची जी भूमिका होती तो मी एकच फक्त मिनिटं घेणार. बोला, पूर्ण करा. एकच मिनिटं घेणार. निखिलजी, कसं आहे की काँग्रेसची भूमिका हे पूर्वीपासूनच 1975 इमर्जन्सी, त्याच्यानंतरची सेन्सरशिप, लायसन्स राज आणि कर्टलमेंट ऑफ फ्री स्पीच याच्याबद्दल त्यांची भूमिका राहिली होती. त्यांची पूर्वीपासून झडपशाहीची भूमिका होती. जर मी विषय मांडला तर 2012 काँग्रेसने चिदंबरमचा केस असेल, एनसीपीने एअर इंडियाचा केस असेल, तृणमूल काँग्रेसने प्रोफेसर महापात्राचा केस असेल, समाजवादीमध्ये आझम खानच्या विरोधातला केस असेल, या सगळ्या पक्षांनी कुठे ना कुठेतरी स्वच्छ वाचा याला, मुक्त वाचा याला आळा घालायचा प्रयत्न केला होता आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते त्याच्यामध्ये मग मीनाक्षी लेखी असेल, त्याने प्रो बोनो लिगल एड दिलं होतं मधु थेरांना. अगदी बरोबर आहे. तर मग विनोद गवंकाळे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. अरुण जेटलींनी 29 नोव्हेंबर 2012 या दिवशी संजय झा जे काँग्रेसचे अधिकृत वक्ते होते त्याने त्यांच्या वक्तव्यामध्ये एका चॅनलच्या समोर म्हटलं होतं, वी नीड लॉ अँड सोशल मीडिया रेग्युलेशन. त्याने स्ट्रेस केलं होतं. मी तुम्हाला परत आठवण करून देतो की या भूमिकाच्या मागे DMKच्या मारन साहेबांचं आणि त्याच्यानंतर राजा साहेबांचं आणि अख्खं UPAचं कुठेही चांगलं मत नव्हतं. इंटेन्शन्स वेर बॅड. कथनी और करणी आणि इच्छा जी होती ती दडपशाहीची होती. कम्युनिकेशनला दाबण्याचं प्रयत्न होतं कारण त्यावेळेला सुमारे 70 ते 75% सोशल मीडियामधलं ट्रॅफिक फक्त नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल चांगलं बोलत होते, मनमोहन सिंहाबद्दल आणि UPAच्या सरकारबद्दल वाईट बोलत होते. कदम साहेब हे चुकीचं आहे. दुसरं तुम्हाला सांगू का, 119 अनेक कलम जे IPCच्या खालती आहेत त्याच्यामध्ये प्रोव्हिजन अगेन्स्ट चाइल्ड बेलेसेमी किंवा सेडिशन असेल किंवा अँटी नॅशनल एलिमेंट्स असेल, अँटी सोशल असेल, डिफेमेशन असेल याच्याबद्दल तरतूद आहेत. मग अजून एक तरतूद आणण्याची काय कारण नव्हतं. मला वाटतं तसं जो इंटेन्शन होता 2008 मारन साहेबांचा किंवा त्या वेळाच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं ते चुकीचं होतं आणि ते त्यांच्या ॲक्टमध्ये दिसतं. 2012 जसं फक्त एअर इंडियाचा एक साधारण कामगार मयंक आणि एक राव म्हणून होते, त्याने कुठलं तरी एक जोक केला होता पंतप्रधानांबद्दल आणि त्या जोकमुळे त्यांना अरेस्ट झाली. म्हणजे चिदंबरमच्या सुपुत्र जे होते त्यांच्याबद्दल कोणतरी लिहिलं, त्याने ताबडतोब 32 मिनिटांमध्ये अरेस्ट करण्यात आलं.
आसिम त्रिवेदी, रवी श्रीनिवासन, कनवल भारती, त्या ज्या 2 ताई पालघरमध्ये होत्या त्या 2 मुलींचं त्याच वेळेला सगळ्या वेळेला सरकार जी होती ती केंद्रामध्ये पण काँग्रेसची होती आणि राज्यामध्ये अगदी पण होती. बरोबर आणि आहे याच्यामध्ये विनीत गोयंका, अगदी पण बरोबर आहे. हात पण विश्वजित कदम तुमच्या पक्षाच्या नाही. कपिल सिबलनी या कलमाच्या बाजूने नाही, भूमिका नाही, घेतली मला होती. कदम साहेब तुम्ही खूप मॅच्युअर्ड असं वाटलं होतं. विनीत गोयंका काय म्हणतात ऐका, विनीत गोयंका. नाही कदम साहेब, पंतप्रधान तुमचा होता. कुठलाही कायदा बिल जो असतो तो लोकसभामध्ये जोपर्यंत पंतप्रधानाची संमती नसते तेव्हा तुम्ही मला असं म्हणायचं की मनमोहन सिंगाची त्याला संमती नव्हती. नाही, मला आणखी 2 गोष्टी आहेत. हा ठीक आहे. दोन आणि गोष्टी सांगायच्या आहेत. अमेंडमेंट याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही अभ्यास केला तर संसदेमध्ये- तुमच्या लक्षात येईल की काँग्रेस ऐका कदम साहेब, एक मी आय जस्ट टेक 1 मिनिट ऑफ हा, युअर टाइम. पूर्ण करा. फक्त एकच मिनिट. हां, कसं होतं की त्यावेळेला फेसबुकमध्ये, ट्विटरमध्ये, सोशल मीडियामधले जेवढे पण आमचे हे होते चॅनल्स होते त्यामध्ये 70 ते 75% फक्त काँग्रेस विरोधात आणि भाजपाच्या हितात बोलणं जात होतं आणि त्याला बंद करण्यासाठी. आणि याची प्रथा राहिली काँग्रेसमध्ये. तुम्हाला जर कदाचित ना मी फक्त आठवण करून देतो की 1975 साली 25 जूनला रात्रीच्या रात्री इंटरनल इमर्जन्सी इम्प्लिमेंट झाली आहे. पूर्ण जगामध्ये टेलिव्हिजन, ओपन टेलिव्हिजन हे 1965 to 70च्या मध्ये आलेलं होतं. आपल्याला 25 वर्ष थांबवलं गेलं आणि 1992 साली फक्त आपल्याकडे ओपन चॅनल्स आलेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसने हे कधी पण डिनायल रेजिमेंट केलेलं आहे. द्यायचं नाही, सामान्य जनतेला परहेजमध्ये ठेवायचं, अंधारात ठेवायचं आणि अंधारात ठेवलेल्या जनतेने फक्त काँग्रेसला मत. की सोशल मीडियाचा गैरवापर भारतीय जनता पक्षाने आणि भाजप सुद्धा नाही, मोदी समर्थकांनी सुरू केला. तुमच्या समर्थकांनी इलेक्शन पूर्वी मनमोहन सिंग यांच्यावर, आपल्या विरोधकांवर आणि अजूनही जेव्हा जेव्हा मोदींवर टीका होते तेव्हा माझ्यासारख्या पत्रकाराला सुद्धा ज्या शिव्या येतात त्या पाहिल्या. तर असीम सरोदे जे म्हणतात त्यात तथ्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या पक्षाने गैरवापर केला या स्वातंत्र्याचा, असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर द्याल तुम्ही? एक दिवस रात्री मला वाटतं 1:30 वाजता आपण दोघं ट्विटरवरती होतो आणि त्यावेळेला मी तुम्हाला तुमच्याबद्दल कोणतरी काहीतरी लिहिलं होतं त्याला मी तिथेच दडपलं होतं. तर मी तुम्हाला एक सांगू का की सोशल मीडियाचा ज्या लोकांनी गैरवापर केला, जर तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असेल चुकून सुद्धा, तर आम्ही ताबडतोब त्याला कळवतो की हे करायचं नाही. एक. नंबर 2, चूक आणि मुद्दामून करण्याची भूमिका जी त्यातला फरक असतो. आणि व्यक्ती जेव्हा चूक करतो त्याच्यावरती आपल्याकडे ऑलरेडी कायदे आहेत. तर माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी मी म्हणावं असं लागलं की त्यासाठी ऑलरेडी त्याच्यावर कायदे आहेत. त्याच्यामध्ये डिफेमेशन आहे, त्याच्यामध्ये सेडिशनचे चार्जेस आहेत, या सगळ्यांसाठी कायदे होते. 66A जेव्हा आणलं होतं त्याच्या मागची भूमिका फक्त आणि फक्त डिनायल होतं. कुठेही UPAचं आणि काँग्रेसचं कुठेही हे असं अर्थ नव्हतं की त्याच्यामध्ये त्या लोकांचं इंटेन्शन्स आर गुड, त्यांचे इंटेन्शन्स हे वाईटच होते. आणि माझ्या पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याने जर वाईट केलं असेल तर मी तुम्हाला फार स्पष्ट आणि फार अधिकाराने, विथ अथॉरिटी तुम्हाला मी ते म्हणतो आणि जबाबदारीने म्हणतो की जर माझ्या लक्षात आणून द्या, मी त्यांच्यावरती पक्षाच्या नेत्यांकडे त्यांना घेऊन जाईन. नंबर 2, तुम्हाला जर ते वाटत असेल तर की बाईट कायदेशीर असेल तर आपण त्याच्यावरती ताबडतोब केस अगदी करू. तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय विनीत गोयंका, मी सभ्य तुमचं समाजात अभिनंदन भार करतो. आणि कारण मी तुम्हाला टेलिव्हिजन कंप्लीट येऊन तुम्ही सांगताय निखिलजी, भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली तर विनीत गोयंकांना कळवा असं ते सांगतायत. ऐकून घ्या सगळेजण. हा बोला विनीत. अजून एक सोन सांग नाही, मी तुमचा सांगतो तुम्हाला जर आठवत असेल तर एक दिवस रात्री 1:30 वाजता तुमच्या ट्विटवरती मी रिॲक्ट केलं होतं आणि माझ्यानंतर ट्रोल्सने काही तिथे लिहिलं होतं. आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती मी स्वतः लिहिलं होतं की निखिलजी हे जे लोक बोलत आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मला ते अजून माझ्याकडे ट्विट असेल, तुमच्याकडे पण ते ट्विट असेल, तर मला वाटतं की सभ्य समाजामध्ये याचे कुठे ठिकाण नसतं. अगदी. परंतु त्याच्यासाठी 66A सारखं डेक्रोनियन ऍक्ट कुठे आणायची गरज नव्हती. हे जे आहे ती एरिस्टोक्रेटिक फॅमिली जी आहे ना त्याच्या भूमिकेतनं आहे की फक्त आम्हीच राज्य करणार. 65 वर्षापैकी आम्ही जेवढे वर्ष काम केलं तेच चांगलं आहे. बाकीच्या कुठल्याही पक्षाने येऊ नये, कुठल्याही लोकांनी ते बोलू नये. आता काय विश्वजित कदम गप्प बसणार नाही? विश्वजित नाही, माझा याला टोटल आक्षेप आहे माझ्याबद्दल आणि माझ्या पक्षाच्या लोकांबद्दल. आणि मी ज्या टीमला हँडल केलं होतं मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, निखिलजी पासून सगळ्यांना. माझी विरोधकांना माहिती आहे, निखिलजी माझी मित्र नाही आहेत. आम्ही दोघांच्या विचारामध्ये खूप फरक होता. मी माझ्या ABPच्या डेज पासून त्यांचा विरोध करत होतो, परंतु आम्ही एकामेकांचा खूप सन्मान ठेवतो आणि सांभाळून बोलतो. मला नाही वाटत कुठेही आमचा कार्यकर्ता चुकीचा बोलत असेल. आणि ज्या कार्यकर्त्याने फर्जी नावाने समजा त्याने एखादा फेक प्रोफाईलने केलं असेल असं तुमचं म्हणणं असेल, हे माझ्या निदर्शनात तुम्ही आणून द्या, आपण बोलू, आपण त्याच्यावरती कारवाई करू. हे बघा काय असं माहिती आहे का, हारल्यानंतर एखादा पक्ष किंवा ज्या लोकांना आमच्या मतांची सहमती नसेल त्या लोकांना आमच्यावरती टीका करणं हे चांगलं नाही आहे. एक. नंबर 2, तर त्याच्या वेळेला त्याचा विरोध केला गेला असेल अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे नाही का, साधारणतः फक्त त्या माणसाला ट्रोलला आपण त्याच्यावरती लक्ष नाही घेतलं पाहिजे. परंतु ट्रोलच्या याने कुठेही सेक्शन 66ची जी घातक ही जी आहे
जी मेंटॅलिटी आहे, एरोटिक्रेसी जी आहे, ती फॅमिली ओरिएंटेड एरिस्टोक्रेसी, आणि जे माझ्या विरोधात बोलेल त्याला मी तुरुंगात घालणार, मी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार, ही जी भूमिका होती ही कुठे कमी होत नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे ट्रोल होते, काँग्रेसचे ट्रोल्स नव्हते, किंवा अजितदादा पवारांबद्दल कोणी लिहिलं आणि त्याला शिवागाळ झालेला नाही आहे. आम्ही तर फक्त सोशल मीडियावरती विरोध केला असेल, ते कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे. त्याच्यामुळे कुठेही तुम्ही मला विश्वजीतजी माझा वेळ संपलाय, पण तुम्ही हात वर करताय, अगदी थोडक्यात 10 सेकंदात उत्तर द्या. त्यांनी शिकायला पाहिजे म्हणायचं स्वतंत्र. नाही, मला अजून कळत नाही की गोयंकाजी प्रत्येक संधीचा वापर हे काँग्रेसला टार्गेट करण्याचं करतात. ठीक आहे, ते त्यांचं काम त्यांचे असेल, तुम्हीच प्रतिस्पर्धी त्याचा हे आहात. नाही. पण मुळात नाही मुळात बेसिकली मी मागाशी ज्या मुद्द्यांवर बोललो त्याच्यावर उत्तर दिलंच नाही की राजीव गांधींनी खरं तर या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणली, राईट टू इन्फॉर्मेशन हे काँग्रेस पक्षाने आणलं होतं. आणि मुळात इथे मगाचपासून चर्चा करतो आपण की काँग्रेसने हे केलं नाही, काँग्रेसने इमर्जन्सी पण काँग्रेसने आणली होती, लायसन्स तर पण हे 92 काँग्रेसचं राजकारण आहे. मग आपण त्याच्यावर चर्चा करू ना. मग राईट टू नाही, इन्फॉर्मेशन नाही, का नाही, आणलं नाही, ह्याच्यावर नाही, चर्चा करू. चहा बनवून मग टाकायचं, आपण या नाही, ठिकाणी नाही, नाही, म्हणून म्हणलं ना आपण काम सगळेच आहे. विषय काढू. या देशाची इकॉनॉमी मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंहरावांनी कशी वाढवली ह्याच्यावर आपण चर्चा करू. अनेक विषय नाही लाकडावालांची केस आहे. अनेक मी गोष्टी तुम्हाला वाटतं कधीतरी तुम्ही मला वेळ काढून तुमच्याकडे चहा प्यायला येतो आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही कुठलाही आपण काँग्रेसचा रोल स्वतंत्र यावर नव्हता. चर्चा करू. विनीतजी, थोडक्यात उत्तर द्या. मी माझ्या राजकारणाचं त्याच्यावर अख्खा जो करायला सुरुवात नको केली, मी बोला. जेव्हा IBM मधून नोकरी सोडली आणि राजकारणात आलो तेव्हा फक्त एका पोएमवरून मला आलं होतं. मला एक कविता मी वाचली होती, पण ती गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कविता होती, चित्तो जिथे बैशने वेअर दी हेड इज हेल्ड हाय. मला वाटतं की आम्ही जे फ्री नॉलेज आणि फ्री स्पीचबद्दल जो आमचं मत आहे त्याच्याबद्दल मी कुठेही जाणार नाही. समजा तुमच्या असं लक्षात आलं की एखाद्या माणसाने गुन्हा केला, तो किती मोठा माणूस असेल तर त्याला कायदा सोडणार नाही. आणि तर भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कटिबद्ध आहे, माझी लोक कटिबद्ध आहेत, माझे नेतृत्व कटिबद्ध आहे, आणि मी तुम्हाला हे आश्वासन देतो. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे निखिलजी या माध्यमातून, की इंटरनेटवरती जे चाइल्ड फोनोग्राफी चालते, जे सेडिक्शनचे चार्जेस चालतात, जे बेजबाबदारीपणे चालतात, ते कोणी करत असेल, कुठल्याही पक्षाच्या लोकांनी करत असेल त्याने हे करू नये. आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगला दिवस मिळाला. सोशल मीडिया हे डेव्हलपमेंटल कॉजला वापरला गेला पाहिजे. सोशल मीडिया हे पर्क्युलेशन ऑफ प्रोग्राम आणि पॉलिसीसाठी घ्यायला पाहिजे. एवढी माझी नम्र विनंती. आणि या प्रोग्रामाच्या माध्यमातून मला करावाशी वाटतं. तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. बाकीच्या कोणी पण धन्यवाद. ठीक आहे, तुम्ही पुन्हा